कन्या राशी 23 जून ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, जूनचा चौथा आठवडा तुमच्यासाठी जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो। या आठवड्यात काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे। 23 ते 29 जून या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 29 जून पासून ते वृषभ राशीत प्रवेश करतील। याशिवाय बुध कर्क राशीत, सूर्य गुरु मिथुन राशीत, केतू आणि मंगळ सिंह राशीत तर शनी मीन राशीत असेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कन्या राशीच्या जीवनात आनंदाचा दार ठोठावू शकतो। दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। कन्या राशीच्या लोकांसाठी ह्या आठवड्यात टीमवर्कचा फायदा होईल। तुम्हाला जुन्या मित्रांकडून किंवा सहकार्यांकडून नवीन संधी मिळू शकते। नात्यातील सत्य बाहेर येऊ शकते। इतरांना मदत केल्याने तुम्हाला आदर आणि समाधान दोन्ही मिळेल। वैवाहिक जीवनात सुसंवाद राखा। कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे प्रकल्पांमध्ये प्रगती होईल। प्रेमात प्रेम वाढेल। आरोग्यात पोटाच्या संबंधित समस्या टाळावे। आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्यवान आहे। या आठवड्यात तुमचे नियोजित काम वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होईल। जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुमचे संपूर्ण लक्ष तुमचा व्यवसाय पुढे नेण्यावर आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर असेल। आठवड्याच्या मध्यभागी तुम्ही अचानक लांबच्या प्रवासावर जाऊ शकता। प्रवासादरम्यान तुम्ही प्रभावशाली लोकांशी भेटू शकाल, ज्यामुळे तुमचा वैयक्तिक प्रवास व्यवसायाच्या सहलीत बदलेल। या काळात तुम्हाला फायदेशीर योजनांशी जोडण्यासाठी युक्त्यांचा अवलंब करावा लागू शकतो। नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती मिळेल। महिला मैत्रिणीच्या मदतीने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते। परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते। आठवड्याचा पहिला भाग नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून थोडा प्रतिकूल राहणार आहे। या काळात तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो, तथापि आठवड्याच्या अखेरीस गैरसमज दूर होतील। कन्या राशी, या आठवड्यात मानसिक ऊर्जेची एक लाट प्रचंड संपत्ती ठरू शकते, विशेषतः समस्या सोडवणे आणि धोरणात्मक विचारसरणीमध्ये। तथापि संतुलन दृष्टिकोन राखणे आणि अतिविचार करणे किंवा तपशिलांशी दबून जाणे टाळणे आवश्यक आहे। मानसिक थकवा टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यासाठी विश्रांतीसाठी वेळ काढा। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्यांनी भरलेला असू शकतो। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतील। यावेळी संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाने पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात। या आठवड्यात कामात स्थिरता राहील, परंतु अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे। नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने कामाचा ताण वाढू शकतो। व्यापाऱ्यांसाठी मध्यम नफा मिळण्याची वेळ आली आहे, परंतु नवीन ग्राहक सामील होऊ शकतात। योग्य रणनीती आणि संयम यशाकडे घेऊन जाईल। वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील, परंतु लहान मतभेद टाळावे। कुटुंबात सुसंवाद आणि सकारात्मक वातावरण राहील। नात्यांमध्ये संवाद आणि समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल। दीर्घकालीन आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका। जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असाल तर योग आणि ध्यान करा। सात्विक आहार आणि उपवास शरीराला नवीन ऊर्जा देतील। हायड्रेशन आणि चांगली झोप यांना प्राधान्य द्या। कन्या राशी, या आठवड्यात बुध तुमच्या विचारांवर प्रभाव पाडत असल्याने खोलवर आत्मपरीक्षण करण्यास आमंत्रित करते। तुम्ही तपशिलांवर लक्ष केंद्रित करत असलात तरी कामाच्या दिनचर्येत लहान बदल केल्याने लक्षणीय उत्पादकता मिळते। गुंतागुंतीच्या कामांमध्ये पद्धतशीरपणे तोडून स्पष्टता मिळवा। भावनिक संबंध ताणले जाऊ शकतात। गैरसमज टाळण्यासाठी समस्या लवकर सोडवा। 27 तारखेच्या आसपास घरगुती व्यवहारात बदल होण्यासाठी तुमच्या व्यावहारिक उपायांची आवश्यकता असते। प्रेमात सावकाश व्हा आणि सामायिक क्षणांचा आनंद घ्या। धीराने समज अधिक खोल होते। आर्थिक आघाडीवर संभाव्य बचतीचे मार्ग शोधण्यासाठी तुमचे बजेट पुन्हा मूल्यांकन करा। आता देखभाल भविष्यातील ताण टाळते। संतुलित आहार आणि सौम्य व्यायामाने आरोग्य सुधारते। मानसिक स्पष्टतेसाठी ध्यान करण्याचा विचार करा। सामाजिक क्रियाकलाप आनंद आणतात, परंतु एकट्याने कायाकल्प करण्यासाठी वेळ द्या। आठवड्याच्या अखेरीस कोडी किंवा रणनीती खेळ यासारख्या तुमच्या विश्लेषणात्मक मनाला उत्तेजन देणाऱ्या छंदात गुंतून राहा। कन्या राशी,
प्रत्येक दिवसाला तुम्ही नैसर्गिकरित्या उत्कृष्ट असलेल्या अचूकतेसह आणि काळजीने स्वीकारा. संतुलनात शांती मिळवा. कन्या राशी, या आठवड्यात आशावाद आणि भविष्याची गती आमंत्रित केली जाते. कर्क अमावस्या भूतकाळातील धडे आणि त्यांनी तुम्हाला कसे घडवले यावर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते. दोषांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्या राशीतील मंगळाची ऊर्जा वैयक्तिक प्रगतीकडे वळवा. रविवारी चंद्र कन्या राशीत प्रवेश करत असताना तुम्हाला केंद्रित आणि शांत शक्तीच्या ठिकाणाहून नेतृत्व करण्यास तयार वाटेल. कन्या राशी, या आठवड्यात आपण 25 जून रोजी कर्क राशीत येणाऱ्या अमावस्येचे स्वागत करतो, ज्यामुळे तुमच्या जगात थोडासा आशावाद निर्माण होईल. तुमच्या चुकांचे विश्लेषण करण्याऐवजी आता त्यांच्याकडून शिकण्याची वेळ आली आहे. तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला कडक शिक्षक वाटू शकतो, परंतु ही अमावस्या तुमचा मार्गदर्शक असेल, कारण तुम्ही तुमचे कौशल्य वाढवाल किंवा नवीन शिकाल. लक्षात ठेवा, तुमच्या चुकांवर लक्ष केंद्रित न करताही तुम्ही सुधारणा करू शकता. प्रत्येक धडा अधिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो. 26 आणि 27 तारखेला आपल्याला बुध आणि चंद्र या राशीत प्रवेश करून सिंह राशीची ऊर्जा मिळते. तुम्ही नेहमीच तुमचे सर्वस्व अर्पण करत असला तरी या कालावधीचा वापर पुनर्संचयित करण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी करा. अग्नि ऊर्जेचा हा प्रवाह तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांच्याकडून तुम्हाला मदत आणि पाठिंबा मिळू शकते. तुम्हाला फक्त ते मागावे लागेल. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.